हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सुट्टी कोणतीही असू द्या, उन्हाळा, पावसाळा, दिवाळी, नाताळ, घराघरामध्ये आवर्जून हा गेम खेळला जातो जो व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे. तर तुमच्याकडे या गेमला काय नावाने बोलवतात ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. काही ठिकाणी याला गुणिले झिरो, गोळाफुल्ली, क्रिस क्रॉस अशी बरीच नावं आहेत. आणि त्यातूनच काल परवापर्यंत आम्ही हा गेम अशा पद्धतीने खेळत होतो. तर त्यातूनच सुचलेला हा उपक्रम आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मी एक असा जाड कार्डबोर्ड पेपर घेतलेला आहे आणि त्याला मी आता असं मी अंदाजे घेतलेला आहे आणि त्याला मी आता असं बाजूने साईडने व्हाईट पेपरने, प्लेन व्हाईट पेपरने, जस्ट प्लेन व्हाईट पेपरने कवर केलेलं आहे. त्यानंतर अजून एक पातळ कार्डबोर्ड पेपर घेतला आहे आणि त्याला मी असं आता पाच अशा पट्ट्या, चार अशा पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. मी अंदाजाने घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी कोणतेही साईज इथे मेन्शन करत नाही आहे. आणि ह्या पट्ट्यांनासुद्धा मी असं व्हाईट पेपरने, प्लेन व्हाईट पेपरने असं कवर करून घेणार आहे, चिटकवून घेणार आहे. तर आपल्या ह्या 4 पट्ट्यासुद्धा इथे रेडी झालेल्या आहेत. हे बघा. तर अशा पद्धतीने ह्या 4 पट्ट्या आपल्या रेडी आहेत. ओके. तर हा आपला झाला मेन बेस झाला कार्डबोर्ड पेपरचा. चला तर पुढे आपण करणार आहोत गुणिले आणि झिरोची कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी मी असं एका त्याच कार्डबोर्ड पेपरवरती प्लेन जो घेतला होता त्याच्यावरती मी असे ड्रॉइंग करून घेतलेलं आहे त्यांचं. आणि त्याच्यानंतर मी त्याला असं कटिंग करणार आहे. पहिल्यांदा मी डिवायडरने थोडं त्याला डॉट डॉट करून कटिंग केलेलं आहे आणि त्यानंतर मी त्याला सीझरने कट करणार आहे. डिवायडरने कट केल्यामुळे काय थोडंसं कटिंग करायला सोपं पडतं, त्यासाठी फक्त केलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट सीझरने सुद्धा, कैचीने सुद्धा कट करू शकता. आणि हे कटिंग झाल्याच्यानंतर मी ह्यालासुद्धा व्हाईट पेपरने असंच जशा आपण पट्ट्या व्हाईट पेपरने कवर केला तशाच व्हाईट पेपरने यांनासुद्धा मी कवर करून घेणार आहे. तर इथे अशा पद्धतीने आपलं ते हा बोर्ड रेडी झालेला आहे. त्यानंतर त्याच्या 4 पट्ट्या रेडी झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर जे आपण गुणिले पुन्हा आपण झिरो आणि जी कटिंग केली त्यांनासुद्धा असं व्हाईट पेपरने कवर करून मी प्रत्येकी 5-5 बनवले आहेत. तुम्ही जेवढा मोठा बनवणार आहात त्या पद्धतीने करू शकता. असे 5-5 मी जे कटिंग करून त्यांना कवर केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा असा लूक जातो ह्याचा. त्याच्यानंतर मी थोडं याला स्टिक करून घेणार आहे. मी फायनल स्टिक केलं नाही कारण आमच्यामध्ये दोघांमध्ये कन्फ्युजन होतं की याला कलर करूया की असंच राहू द्यायचं. पण तरीसुद्धा आम्ही एक गेम ट्राय केला आणि हा रियुजेबल आहे. तुम्ही बॉक्समध्ये भरून ठेवू शकता. त्याच्यानंतर बनवण्याचा एवढा आनंद होता की आम्ही एक ट्राय केलेली आहे अशा पद्धतीने. आणि समोरचा जो पार्टनर होता तो ह्या खेळामध्ये जिंकलेला आहे. आमच्या आनंदामध्ये एवढं आम्ही बिझी होतो की गेमकडे कॉन्सन्ट्रेशन कमी आणि ते बनलेल्याचाच आनंद जास्त होता. तर तुम्हाला हा आमचा छोटासा उपक्रम कसा वाटला तो नक्की सांगायचा आहे. आणि हे बघा हा फायनल लूक याचा बनल्यानंतर असा जातो आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.